नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इडलीसोबत डोशासोबत आपण नेहमी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवतो, पण आज मी जरा वेगळी चटणी बनवलेली आहे। तर त्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आपण सुरुवात करूया। अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे, कांदा मी असा कट करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या, 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, आलं आणि चिंच थोडीशी आणि कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी। तर सगळ्यात आधी आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते। आता तेलामध्ये मिरची, लसूण, आलं आणि कांदा हे आपण भाजून घेणार आहोत। थोडासा हलकासा भाजायचा आहे, जास्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत पण नाही भाजायचा। थोडासा असा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि ही चटणी खरंच छान लागते चवीला, नक्की तुम्ही बनवून बघा। कांदा एकदम लालसर पण करायचा नाही, हलकासा भाजून घ्या। आणि आता भाजून झाल्याच्या नंतर थंड करायला आपण ठेवूया। आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेत, भाजकी डाळ घालायची आणि हे कांदा मिरची आपण जे भाजून घेतलेलं ना ते थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। चिंच राहिलेली घालायची, ती घालते आणि ही कोथिंबीर वरून। तर आधी आपण असंच फिरवून घेणार आहोत, पाणी न घालता। अशा पद्धतीने बघू शकता। आता हे थोडंसं बारीक झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपण पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेऊया, म्हणजे व्यवस्थित सगळं बारीक होईल। जास्त बारीक पण एकदम पेस्ट नाही करायची। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे डाळीचे आणि शेंगदाण्याचे कण राहतात ना, ते चटणी खाताना खूप छान लागतात। तर हे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे चटणी। आता हिला आपण तडका देऊया। तर तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, अर्धी पळी तेल घालते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। मोहरी घालायची आधी, मोहरी चांगली तडतडू द्यायची, मग जिरं घालायचं, हिंग थोडंसं, कढीपत्ता, सुक्या मिरच्या 2 घातलेल्या आहेत आणि मस्त अशी खमंग फोडणी द्यायची आहे चटणीला आपल्याला। तर मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मिक्स करून घेऊया सगळं। थोडीशी वेगळी चव म्हणून पण खरंच खूप छान लागते ही चटणी। आता आपण या तव्यामध्ये मी डोसे केले होते आधी, आता उत्तप्पा काढून दाखवते तुम्हाला त्याच पिठाचा। तेल लावून घ्यायचं आधी। आता हे डोशाचं पीठ आहे ना, 2 ते 3 पळ्या मी टाकते। अजून एक पळी टाकणार आहे आणि हलकंसं असं फिरवून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता बारीक चिरलेला कांदा घालायचा वरून, हिरवी मिरची, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, टोमॅटो, कोथिंबीर घालूया आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिट आपण ठेवून देऊया आणि नंतर पलटी करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त असा उत्तप्पा तयार झालेला आहे आपला।
दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेलं आहे दोन्ही साईडने। एका डिशमध्ये काढून घेते आता मी। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यापासून धन्यवाद।